मी अजय. सरकारी नोकरीला लागून मला 6 वर्ष झाली होती आणि आमच्याच ऑफिसमध्ये माझी बायको श्वेता सुद्धा कामाला होती. श्वेता माझ्याहून 1 वर्षाने लहान होती. मी नाशिकचा राहणारा आणि ती बडोद्याची राहणारी होती. आमच्यात हळूहळू कामाच्या निमित्ताने कम्युनिकेशन वाढू लागलं होतं आणि त्या कम्युनिकेशनचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं होतं. माझा घरच्यांना या लग्नाचा नकार होता. तरी घरच्यांचा विरोध असूनही मी तिच्याशी लग्न केलं होतं. पण तिच्या घरच्यांनी माझ्याशी लग्न करायला तिला परमिशन दिली होती. तिला अजूनही मराठी बोलायला जमत नव्हती, कारण ती काही शब्दांमध्ये अडथळत होती बोलायला. आता माझ्या बायकोला म्हणजे श्वेताला 1 वर्षाची मेडिकल लीव्ह मिळाली होती, कारण की तिला दिवस होते. 3रा महिना सुरू होता तिचा, म्हणून फार अशक्त झाली होती. तिला जेवणही व्यवस्थित जात नव्हते, म्हणून तिच्या मदतीला मी माझ्या सालीला आमच्या घरी बोलवले होते. माझ्या सालीचे नाव पूनम होते. पूनम दिसायला सुंदर व गोड होती. ती श्वेतापेक्षा 2 वर्षांनी लहान होती. तिचेही शिक्षण बीटेक झालं होतं. ती पण नोकरीच्या शोधात होती, म्हणून मी श्वेताला सांगितले पूनमला फोन करायला आणि तिची ट्रेन किती वाजेला पुण्याला येणार ते विचारण्यासाठी. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पूनम पुण्याला पोहोचणार होती. ती एकटीच येणार होती, म्हणून तिला नेण्यासाठी मी रेल्वे स्टेशनवर गेलो. काही वेळातच ट्रेन येऊन प्लॅटफॉर्म नंबर 4वर थांबली आणि पूनम खाली उतरून सरळ मी ज्या ठिकाणी उभा होतो त्या ठिकाणी येऊन ती पोचली. पूनम आणि माझी नजरानजर झाली आणि हळूच तिने गालावर एक स्माईल दिली. त्यावर मी पूनमला विचारले, कोई दिक्कत तो नहीं हुई ना सफर में? त्यावर पूनम म्हणाली, अरे जीजू, बहुत मज़ा आया मुझे. ट्रेन का सफ़र तो ऐसे ही होता है, थोड़ा खा लो, सो लो, इधर उधर देख लिया और जहाँ जाना है वो जगह आ ही जाती है. चलो, मैं अभी निश्चिंत हूँ. तुम्हारा सफ़र अच्छा हुआ. तुम्हें और किसी चीज़ की दिक्कत तो नहीं हुई ना? मी पूनमला म्हणालो, अरे जीजाजी, ओ छोड़ो, दीदी कैसी है? गाडीत बसल्यानंतर पूनमने मला विचारले. ऐसे तो तबीयत ठीक है उसकी, मगर ज़्यादा कमजोरी आने की वजह से सोती रहती है. कुछ काम ही नहीं हो रहा उससे. अभी तुम आ गई हो तो उसे अच्छा लगेगा, मतलब उसका मन भी लगा रहेगा. नहीं तो मैं ऑफिस में जाने के बाद घर में अकेली बोर होती थी, क्योंकि उसको भी ऑफिस में काम करने की आदत है और वो काम भी कुछ दिनों से बंद है, इसलिए अकेले अकेले में वो ज़्यादा बोर होती है. आमच्या गप्पांमध्ये आम्ही घरी केव्हा पोहोचलो ते आम्हाला कळले सुद्धा नाही. घरी पोहोचल्यावर पूनमने श्वेताला मिठीच मारली आणि म्हणाली, अरे दीदी, तुम तो बहुत कमजोर हो गई हो. अभी टेंशन नहीं लेना, मैं आ गई हूँ ना, मैं सब संभाल लूँगी. आज मी ऑफिसच्या कामाला सुट्टी टाकली होती, म्हणून मी पूनमला सांगितले, पूनम तू जल्दी तयार हो जाओ, मैं तुम्हारे लिए बाहर से नाश्ता लेके आता हूँ. त्यावर पूनम ठीक आहे जिजाजी अशी म्हणाली. मी मोबाईल चार्जिंगला लावला आणि कपाटातून काही पैसे कॅश खिशात घेऊन बाजारात नाश्ता घेण्यासाठी निघालो. माझा मोबाईल लॉक नसल्यामुळे पूनमनेही आपला मोबाईल चार्जिंगसाठी त्याच ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. पूनमने माझा मोबाईल अनलॉक करून ती काही व्हिडिओ पाहू लागली. बायको प्रेग्नंट असल्यामुळे माझी इच्छा तिच्यासोबत होत नव्हती. काही करायची म्हणून मोबाईलमधूनच मी पुढचे काही महिने काम चालवणार होतो. तिच्या हातात मोबाईल असताना तिचं लक्ष एका व्हिडिओकडे गेलं. तो व्हिडिओ पाहत असताना तिच्या अंतर्मनात एक वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली होती, कारण तो व्हिडिओ होताच तसा, आळशी माणसाला ऊर्जा देणारा. पूनमला माझा मोबाईल पाहायची अजून उत्सुकता वाढू लागली होती. काही वेळानंतर मी घरी आल्यावर पूनम अजूनही माझा मोबाईल आपल्या हातात घेऊन काहीतरी पाहत होती. मी तिच्याकडे पाहून म्हणालो, अरे पूनम, तुम अभी तक तयार नहीं हुई? चलो मैं नाश्ता लेके आया हूँ. ती माझ्याकडे रागट नजरेने पाहत होती. तिच्याकडे पाहत असताना माझ्या मनात एक विचार आला. आतापर्यंत ही तर व्यवस्थित होती, मग असं मध्येच काय झालं की एवढ्या संतापात ती माझ्याकडे पाहते? आम्ही सरकारी क्वार्टरमध्ये राहत होतो. आम्हा दोघांना म्हणजेच नवरा बायकोंना मिळून 2 BHK फ्लॅट मिळाला होता. मी नाश्ता टेबलवर ठेवून श्वेताला मेडिसिन चेक करण्यासाठी बेडरूममध्ये आलो, तेव्हा पूनम ही आपले कपडे घेऊन फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे जाऊ लागली होती. ती रूममधून निघताना अजूनही तिची नजर माझ्यावरच होती आणि तोच संताप
अजूनही तिच्या डोळ्यात मला दिसत होता. मी श्वेताला मेडिसिन देऊन ड्रॉइंग रूममध्ये टीव्ही पाहत बसलो होतो, कारण की आज माझ्याही ऑफिसला सुट्टी होती. काही वेळानंतर पूनम ही बाथरूममधून अंघोळ करून बाहेर आली. ती फ्रेश होऊन इतकी सुंदर व ब्युटिफुल दिसत होती की तिची तुलना एखाद्या बॉलिवूडच्या हिरोईन्स प्रमाणे करावे अशी माझी मनात इच्छा जागृत झाली. मी तिच्याकडे एकटक लावून पाहत होतो आणि तीही आपले केस पुसत असताना माझ्याकडेच पाहत होती. तेव्हा मी तिला म्हणालो, पूनम, क्या हुआ? इतनी तीखी नजरों से मेरी तरफ क्यों देख रही हो? कुछ गलती हुई क्या मुझसे? गलती तो बहुत बड़ी हुई है जीजाजी, वो तो आपको जानना जरूरी होगा, मगर मैं आपको उसके बारे में बाद में बताऊंगी. तेवढ्यात श्वेता म्हणाली, अरे अजय, जल्दी फ्रेश हो आप भी. मी टॉवेल खांद्यावर घेऊन लागलीच फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेलो. ब्रश करत असताना बाथरूमच्या दाराकडे माझं लक्ष गेलं. तिथं पूनमचे कपडे ऑलरेडी हँगिंग केले होते. ते सर्व तिचे आतले कपडे होते. 10 मिनिटात तयार होऊन मीही बाथरूममधून बाहेर आलो. मग आम्ही तिघांनी मिळून नाश्ता केला आणि श्वेताला औषधी देऊन मीही टीव्ही समोर येऊन बसलो. श्वेता व पूनम बेडरूममध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. त्या दोघंही भरपूर दिवसानंतर एकमेकांना भेटल्या होत्या, म्हणून त्यांच्या गप्पा आता चांगल्याच रंगल्या होत्या. गोळ्या घेतल्यानंतर श्वेताला भरपूर झोप लागायची, म्हणून श्वेता आता झोपण्याची तयारी करू लागत होती. सकाळचे 10 वाजले होते. तेवढ्यात पूनम ड्रॉइंग रूममध्ये येऊन माझ्याजवळ सोफ्यावर बसली. माझी आणि तिची नजरानजर परत झाली. अजूनही ती माझ्यावर संतापलेली होती. तेव्हा पूनम म्हणाली, जीजाजी, खाने में क्या खाओगे? त्यावर मी तिला म्हणालो, पूनम, जो तुम्हें अच्छा लगता है वही बनाओ. तेवढ्यात पूनमने माझ्या मोबाईलमध्ये पाहिलेल्या व्हिडिओबद्दल मला विचारले. जीजाजी, मैंने आपका मोबाइल देखा, ऐसी चीज़ें कोई मोबाइल में रखता है क्या? आपको शर्म आनी चाहिए. अरे उसमें शर्म की क्या बात है? वो तो हर आदमी की ज़रूरत होती है. अगर तुम्हारी बहन इस हालात में नहीं होती तो मेरे मोबाइल में ये वीडियो भी नहीं होता. तेव्हा मी तिला विचारले, तुमने देखा वो वीडियो? हाँ, देखा मैंने, पूनम म्हणाले. तुम्हें कैसा लगा वीडियो? मी पूनमला विचारले. वीडियो तो ठीक था, मगर मैं पहली बार देखा इसलिए मुझे अच्छा नहीं लगा. जब तुम्हारी भी शादी होगी ना और तुम्हारा पति कहीं 4-5 महीने के लिए बाहर गांव जाएगा, तब तुम्हें मेरे मोबाईल की याद आएगी. जाओ, अभी खाना बनाओ. दुपारचे जेवण आम्ही 12:30 केले आणि आराम करण्यासाठी पूनम आणि श्वेता माझ्या बेडरूममध्ये होते आणि मी ड्रॉइंग रूमच्या सोफ्यावर येऊन झोपलो होतो. माझ्या मोबाईलचे चार्जर हे माझ्या बेडरूममध्येच राहिले होते, म्हणून ते नेण्यासाठी मी बेडरूममध्ये घुसलो. तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी हादरलोच. श्वेताही झोपली होती आणि पूनम आपले पूर्ण कपडे बाजूला ठेवून दुसरे कपडे घालत होती. काही वेळातच तिची आणि माझी नजरानजर झाली. तिने लाजूनच पलंगावर पडलेली चादर अंगावर टाकली आणि तिने परत माझ्यावर डोळे मोठे केले. मी फटक्यात मोबाईल चार्जर उचलून ड्रॉइंग रूममध्ये आलो. काही मिनिटांनंतर पूनमही ड्रॉइंग रूममध्ये येऊन माझ्या शेजारी बसली आणि म्हणाली, ये क्या था जीजाजी, आपने आवाज़ देनी चाहिए थी ना बाहर से. त्यावर मी पूनमला म्हणालो, अरे मुझे लगा तुम सो गई होंगी इतने दोपहर को, मुझे आवाज़ देना ठीक नहीं लगा, इसलिए मैं डायरेक्ट अंदर आ गया. सॉरी हाँ पूनम, मेरा इरादा वो नहीं था. एक बात बोलूं पूनम, तुम तुम्हारे बहन से भी बहुत खूबसूरत हो अंदर से. तेव्हा ती लाजली आणि तिने आपले दोघे हात तिच्या चेहऱ्यावर ठेवले आणि आतल्या आत ती हसू लागली. तेव्हा पूनम म्हणाली, जैसे आप अपने मोबाइल में देखते हो वैसी थी मैं. तेव्हा मी तिला म्हणालो, उससे भी बहुत सुंदर हो पूनम तुम. आता पूनमला माझ्याविषयीची फिलिंग अधिकच वाढू लागली होती. दुपारचे जेवण करून मी पूनमला गाडीवर बाहेर बाजारात फिरवण्यासाठी नेले होते. गाडी चालवत असताना अधूनमधून मी जोरात ब्रेक दाबायचो. तेव्हा पूनम हे तिचे शरीर घेऊन माझ्या पाठीवर आदळायची. आता हळूहळू पूनमलाही माझ्या सोबत राहण्याची मजा येऊ लागली होती. काही तासापर्यंत आम्ही पुण्याचे मेन ठिकाणी फिरलो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी आलो. तेव्हा श्वेताई टीव्ही समोर बसून सिरियल पाहत होती. रात्रीचे जेवण आम्ही बाहेरूनच पार्सल घेऊन आलो होतो. आम्ही तिघांनी मिळून जेवण केले आणि आईस्क्रीम घेण्यासाठी मी घरातून बाहेर निघालो. पूनमला आईस्क्रीम फार आवडायची, म्हणून मी तिच्यासाठी एक फॅमिली पॅक घरी घेऊन आलो होतो. आम्ही तिघांनी मन भरून आईस्क्रीमचा आनंद घेतला आणि झोपेसाठी आपापल्या रूममध्ये गेलो. जोपर्यंत श्वेताची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत माझ्या झोपण्याचा संच ड्रॉइंग रूममध्येच होता, कारण की डॉक्टरांनी कोणतीही रिस्क घ्यायला नाही सांगितली होती. श्वेता आणि पूनम माझ्या बेडरूममध्ये झोपले होते.
औषधीचा असर लगेच श्वेतावर व्हायचा आणि ती लगेच झोपायची. माझा रूम चेंज झाल्यामुळे मलाही ड्रॉइंग रूममध्ये झोप लागत नव्हती. म्हणून काही वेळ मी मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहू लागलो होतो. मला कळू न देता पूनम माझ्या मागे येऊन माझ्या मोबाईलमध्ये तशा प्रकारची व्हिडिओ माझ्यासोबत पाहू लागली होती. हळूहळू तिच्या श्वासात आता भर पडू लागला होता. तिच्या मनालाही आवरणं आता तिच्या हातात राहिलं नव्हतं. माझ्या लक्ष अचानक तिच्याकडे गेल्यावर मी लागलीच भानावर आलो आणि तिला विचारू लागलो, एवढ्या रात्री तू इथं काय करत आहेस? तेव्हा पूनम म्हणाली, जीजाजी, जब से मैंने आपके मोबाइल में यह वीडियो देखा है ना, तब से मेरी नींद उड़ चुकी है. मुझे किसी चीज़ में मन ही नहीं लग रहा है. तेव्हा मी पूनमला माझ्याजवळ सोफ्यावर बसवले आणि सांगितले की तुमने पहली बार देखा है ना, इसलिए तुम इसको अपने दिल से महसूस कर रही हो. अगर आदमी को इस चीज़ की आदत हो जाती है तो उसे दिमाग तक नहीं लाता. तेव्हा पूनम म्हणाली, आपको तो इस चीज़ का तो प्रैक्टिकल अनुभव भी है. मैं क्या करूँ, मुझे तो कुछ पता ही नहीं है. तेव्हा हळूहळू माझा हात तिच्या हाताला स्पर्श करू लागला. आता पूनमनेही माझा हात तिच्या हातात घट्ट पकडला होता. आमच्या दोघांचे ओठ आता एकमेकांच्या जवळ येऊ लागले होते. पूनमच्या श्वासात जोरात भर पडू लागली होती. तेवढ्यात पूनमने आपले ओठ माझ्या ओठांवर ठेवले आणि माझ्या ओठांचा रस ती चाखू लागली होती. आम्ही एकमेकांनी 10 मिनिटापर्यंत भरपूर प्रेम एकमेकांवर केले. त्यानंतर हळूहळू आम्ही आमचे कपडे बाजूला ठेवून उन्हाळ्यात घामाने एवढे ओलीचिंब झालो की आम्हाला स्वतःचा कंटाळा येऊ लागला होता. जोपर्यंत माझ्या बायकोची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत मी आणि पूनम दररोज रात्री एकमेकांसोबत असेच कार्यक्रम करू लागले होते. पूनमलाही माझी सवय झाली होती. जेव्हा श्वेता झोपली तेव्हा पूनम ही ड्रॉइंग रूममध्ये येऊन माझ्या ओठांचा रस चाखायची. पूनम आल्यामुळे मला कधीच श्वेताची कमी तिने भासू दिली नव्हती.